तिथं तो ठपका आहे। बरं, मग ग्रामपंचायतीची देखील आपण बाजू तहसीलदारांनी थोडक्यात नंतर समजावून घेऊयात। विकास लवांडेजी, काय होतंय की एका बाजूला सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे, त्यांची प्रतिक्रिया आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहिली। अधिकाऱ्यांची ते पाठराखण करताना दिसताय। मग अवैध उत्खननाबाबतची नेमकी सरकारची भूमिका काय आहे हे आता आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल। आरोप प्रत्यारोप जरी होत असेल, जसं रुपालीताई म्हणाल्यात की विरोधकांना काय केवळ त्या ठिकाणी आरोप करायचे आहेत आणि व्हायरल झालेल्या क्लिप संदर्भामध्ये पाहायला जायचंय। मात्र आज आपण इतक्या दिवसांनी यावरती चर्चा यासाठी करतोय कारण तहसीलदारांच्या अहवालाची वाट आम्ही देखील पाहिलेली होती। विकासजी, नाही, खरं तर आपण एक लक्षात घ्या, मागच्या 2 वर्षातलं अजितदादा पवार यांचं जर आपण एक स्टेटमेंट बऱ्याच वेळा त्यांनी ते केलेलं आहे। हां, कुठलीही कामं करायची असेल तर सत्ता लागते, सत्तेशिवाय कामं होत नाहीत। विरोधी पक्षात राहून कुठलीही कामं होत नाहीत, आंदोलन मोर्चा काढून कुठलीही कामं होत नाही। आपल्याला सत्ता ही लागते, सत्तेशिवाय कामं होत नाही। हा जागतिक सिद्धांत अजितदादांनी राजकारणात नव्याने मांडलेला आहे। याचा अर्थच असा की जी काही कार्यकर्त्यांना वैध अवैध अशा प्रकारची काही कामं करायची असतात, कार्यकर्त्यांना चुकीचं काम केलं तरी तसंच सपोर्ट करून पुढे न्यायचं असतं, याच्यासाठी सत्ता असते, असं त्याच्यातनं एक निदर्शनास येतं। त्याचबरोबर अजितदादांचा पक्ष जेव्हा तयार झाला फोडाफोडी करून, तेव्हा अजितदादांच्या भोवती किंवा अजितदादांच्या पक्षात कोण लोक गेलेत? माननीय शरद पवार साहेबांचा किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा खरा कार्यकर्ता गेलेला नाही। जे गेलेत ते लाभार्थी गेलेत किंवा ज्यांना ईडी सीबीआयच्या नोटीस आल्यात असे लोक गेलेले आहेत। याचं कारणच असं की सत्तेत गेले की आपले सगळे गुन्हे आपल्याला पचवता येतात। आता त्यांच्या प्रवक्त्या ज्या आहेत रुपालीताई ठोंबरे, त्या काही जरी लंगडं समर्थन करत असल्या प्रवक्त्या म्हणून, तरी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे। परंतु मुद्दा असा आहे की मी सुद्धा एका गावचा सरपंच होतो, मी सरपंच होतो, मला माहिती आहे गावात कामं करत असताना काय करावं लागतं, काय नाही, ऍडजस्टमेंट करावं लागतात, हेही मान्य आहे। पण तुम्हाला एक सांगतो, फॉरेस्ट आहे ना, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीतनं आपल्याला कुठलाही सरकारी पीडब्ल्यूडीचा रस्ता काढायचा असेल ना, तर फॉरेस्टची परवानगी घ्यावी लागते। सरकार टू सरकार जरी असलं वेगवेगळी खाती, तरी सुद्धा असं मनमानी करता येत नाही। त्या ठिकाणी जे काही घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे। अजितदादांनी जो काही फोन केला त्या अंजना कृष्णा मॅडमला, तो फोन ज्या कार्यकर्त्यांनी लावला होता आणि त्यांनी कोणाकडनं तो फोन तिकडे डायव्हर्ट केला होता किंवा जो कॉल होता तो मध्यस्थ कोण होता, हेही आपल्याला तपासण्याची गरज आहे। कारण डायरेक्ट उपमुख्यमंत्री असा गावातल्या कार्यकर्त्याचा फोन घेणं शक्य नाही। त्यामुळे तो कॉन्फरन्सवर कोणाच्या कार्यकर्त्याने बोललं हेही तपासलं गेलं पाहिजे। याच्यामध्ये निश्चित बेकायदेशीर कृत्य घडलेलं आहे। अंजनी कृष्णा यांना दोषी ठरवण्याचा अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रयत्न केला, पत्रही लिहिलं युपीएससीला त्यांची चौकशी लावा म्हणून। हा सुद्धा एक केविलवाना प्रयत्न होता, लांगुल चालन करण्याचा तो एक प्रयत्न होता। अमोल मिटकरींना उपरती सुचल्याने ते मागे घेतलं, परंतु तिथं जे काय घडलंय हे अजूनही तिथे काही आरोपी मोकाट आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे। सरकारी कामात जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर गुन्हे दाखल होतात एरवी। मग इथे सरकारी कामात अडथळा, अंजनी कृष्णा काय त्यांच्या वैयक्तिक बांध रेटायला तिथे आलेल्या नव्हत्या, अंजनी कृष्णांचा काय वैयक्तिक इंटरेस्ट तिथे नव्हता, त्यांच्याबरोबर महसुली अधिकारी सुद्धा तिथे होते। आणि आता जो तहसीलदारांचा अहवाल आलेला आहे, हा अहवाल आपण कुणीही नाकारू शकत नाही, तो वस्तुस्थितीला धरून अहवाल आलेला आहे। राजकीय दृष्ट्या कुणी काही त्याचा अर्थ कसाही काढायचा असेल, तो रगडून न्यायचा असेल सत्तेच्या जोरावर, तर काढू शकतात। कारण या महायुती सरकारचं ठरलेलंच आहे की विरोधकांचं ऐकायचं नाही। हम करे सो कायदा हे महायुतीचं ब्रीदवाक्य आहे। हम करे सो कायदा जर असं महाराष्ट्रामध्ये खरोखर घडत असेल तर मग पुढचा